आपल्या या क्षेत्रामध्ये वैष्णव मेळावा होतोय। वैष्णव मेळावा म्हणजे काय माहिती का? वैष्णव तुम्ही जरी पायी तीर्थयात्रा केल्या वैष्णव होणार नाही। तुम्ही रात्रंदिवस जर देवाचं स्मरणही केलं, भजन केलं, तरी तुम्ही वैष्णव होणार नाही। ज्या वेळेस तुम्ही नामा म्हणे नाम वैष्णवाचे घेशी तरीच वैष्णव हुशारे जना। आणि अशा वैष्णवांचा वैष्णव मेळावा तुमच्या या क्षेत्रामध्ये घडतोय म्हणजे भाग्याची गोष्ट आहे का नाही? भाग्याची गोष्ट असून सुद्धा त्या गोष्टीचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा। आणि ही जी संतांची मालिका, वैष्णवांची जी मेळा आहे वैष्णवांचा, यामध्ये काय आहे काय नाही याचा अभ्यास घ्यावा आणि यावर विचार करावा। संतांनी दिलेला अभ्यास हा म्हणजे जे काय स्मरण दिलेलं आहे हे वाचने न घेता ते श्वासाने घ्यावं लागत असतंय। श्वासाने घेण्यासाठी स्मरण देत असतात सद्गुरू, आणि ते तुम्हाला या ठिकाणी स्मरण करायचं आहे। श्वासे श्वासे मारो हाका, श्वासे श्वासे मारो हाका, मारो हाका, श्वासे मारो हाका। या ठिकाणी श्वासाने हाक मारून ते भजन या ठिकाणी करायचं आहे। हे बघा संत जप जपने उलट प्राणाचा, जप जपने उलट प्राणाचा, जप जपने उलट प्राणाचा, जप जपने उलट प्राणाचा। तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार, तेथेही मनाचा निर्धार, तेथेही मनाचा निर्धार, तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार असे, तेथेही मनाचा निर्धार। हरी मुझे बना, 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 हरी मुझे बना।